महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राज्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांसमोर ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना आसमानी संकट उभं टाकलं असून धुळ्यात मात्र शेतकऱ्यांना आसमानी संकटासह सुलतानी संकटाला देखील सामोरे जावे लागत आहे। शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये 2 वर्षापासून सुरू झालेल्या सिमेंट फॅक्टरीच्या रसायन मिश्रित धूळ आणि रसायन मिश्रित पाण्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन नापीक होऊ लागली आहे। या संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासनातर्फे कुठलीही दखल या शेतकऱ्यांची घेतली जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं शेतकरी म्हणत आहे। वाघोदे गावातील अल्ट्राटेक व जिंदाल कंपनी यांच्या केमिकल युक्त पाण्यामुळे आमच्या जमिनी पूर्ण नापीक होत चाललेल्या आहेत। 2 वर्षापूर्वी आमच्या शेती एकदम सुपीक होत्या, आमचं 100% उत्पन्न याचं, पण यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे आमच्या पूर्ण जमिनी नापीक झालेल्या आहेत आणि आता आम्हाला ती विकण्याची वेळ आलेली आहे। आम्ही आत्महत्या करायच्या का? शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या कंपनीमधून निघणाऱ्या रसायनयुक्त विषारी धुळीमुळे रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीत विषारी द्रव्य विकसित काळ पाणी येऊ लागलं आहे आणि त्यामुळे विहिरी भरलेली असताना देखील शेतकऱ्यांना ते पाणी आपल्या शेतात वापरता येत नाही। तर दुसरीकडे यांचा विपरीत परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर देखील दिसून येत आहे। डोक्यावरील केस उडणे, कारखान्यातून निघणारे विषारी धुळीचे कण श्वासद्वारे फुफ्फुसात जाऊ लागल्यामुळे दरम्यान सारखे आजार नागरिकांना उद्भूत लागले आहेत। तर दुसरीकडे त्वचा रोगाला देखील या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। तर या 2 वर्षात निसर्गरम्य परिसरात राहून देखील कॅन्सर सारखे घातक आजार गावकऱ्यांना होऊ लागले असल्याची खंत ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर गाव सोडून जाण्याशिवाय अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नाही, अशी भावना ग्रामस्थांतर्फे शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे। आमच्या गावामध्ये वाघोदेमध्ये अल्ट्राटेक सिमेंट आणि जिंदाल या 2 प्रकल्प जेव्हापासून आलेले आहेत त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये खूप आजार लोकांना उद्भवायला लागले आहेत। यांच्या प्रदूषणामुळे उदाहरणार्थ जसं की झालं हृदयाचे आजार म्हणा, फुफ्फुसाचे आजार म्हणा, त्वचा रोग म्हणा, बऱ्याच लोकांच्या पाण्याची पातळी या केमिकल युक्त पाण्यामुळे खालावलेली आहे। कुठल्याही प्रकारचं प्यायला पाणी आम्हाला चालत नाही। आणि दुसरा विषय म्हणजे खूप जणांच्या डोक्याचे केसही उडायला लागलेले आहेत। जर अशाच प्रकारचं आणि याविषयी आम्ही निवेदन प्रशासनाला व कंपनीच्या प्रशासनालाही वेळोवेळी दिलेलं आहे, तरीही कुठल्याही प्रकारची या कंपनीने किंवा या प्रशासनाने दखल घेतलेली नाही। जर यापुढे आमची दखल, आमच्या सर्व ग्रामस्थांची दखल जर शासनाने घेतली नाही तर आम्ही आत्महत्या करावं का, हा खूप मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आमच्या मनामध्ये आता उमटलेला आहे। तरी कृपया करून विनंती करून आमची दखल ग्रामस्थांनी, कंपनी प्रशासनाने व शासनाने घ्यावी ही विनंती। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।